नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी मी अर्धी फोड काशी भोपळ्याची घेतली आहे। तर याची साल काढून किसून घेणार आहे। या भोपळ्याला लाल भोपळाही म्हणतात। आता याची मी खीर बनवणार आहे। तर सुरुवातीला अगोदर हा किस भाजून घेणार आहे। तूप 1 चमचा घेतले आहे। या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे। तुपात आता किस परतून घ्यायचं। दूध थोडंसं आटवून घ्यायचं। किस छान परतला आहे। काढून घेणार आहे आता एका डिशमध्ये। थोडंसं तूप घेतलं आहे। आता यातच काजू, बदाम, पिस्ता थोडासा परतून घ्यायचा। दूध छान आटत आलं आहे। आता यात साखर टाकून घ्यायची। साखर टाकून घेणार आहे। साखर विरघळेपर्यंत थोडंसं हलवत राहायचंय दूध। साखर विरघळली आहे। आता यात भाजलेला किस टाकून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे भोपळ्याचा खिरीला। 1 चमचा विलायची पावडर घेतली। काजू, बदाम, पिस्ता टाकून घ्यायचा नंतर आणि 5 मिनिटं खीर छान शिजवून घ्यायची। छान शिजत आली खीर। खूप छान टेस्ट लागते या खिरीची। अशा पद्धतीने खीर एकदा नक्की करून बघा। या ठिकाणी मस्त काशी भोपळ्याची खीर तयार आहे। तर एकदा नक्की करून बघा। आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।